तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पेट्रोल आणि डिझेलच्या कमी वापरासोबतच मोदींनी संपूर्ण वर्षभर सोनं खरेदी करू नका हे आवाहन देखील केलं. मात्र सोन्याच्या व्यापाऱ्यांनी आवाहनाचा विरोध केला. जवळपास 1 कोटी कामगार आणि कारागिरांच्या रोजगाराचं नेमकं काय हा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. बघूयात. कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे. वर्षभर सोन्याची खरेदीच करू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समस्त भारतीयांना केलं. आणि मोदींच्या या एका वाक्यामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये आणि जवळपास 1 कोटी कामगार आणि कारागिरांची चिंता वाढली. महाराष्ट्रातल्या सराफा व्यावसायिकांनी मोदींच्या आवाहनाचा विरोध केलाय. खरं तर मोदी साहेब सत्तेवर आल्यापासून 65 रुपयावर जे डॉलरचा भाव होता ते 95 रुपये झाला. महागाई अशीच वाढली. आम्हाला तुमच्या कृपेने महागाई वाढली. परंतु ठीक आहे, तुम्ही म्हणता सोनं घेऊ नका. तुम्ही गिरायकांना जर तुम्ही सोनं घ्यायला मज्जाव केला किंवा प्रवृत्त केलं तर आमचे लाखो करोडोचे बिझनेस आहेत, लाखो करोडोचे कर्ज आहेत. ती कर्ज फेडायची कशी, त्याचे हप्ते कोण भरणार? या सगळ्याचा पण मोदींनी काय तर सोक्षमोक्ष लावावा. आमच्या व्यवसायाला घरघर लावायचं काम हा जो देशाचे पंतप्रधान आहेत ते करत आहेत. पण जो कारागीर आहे की कारागीर त्यांनी काम केल्याशिवाय त्याची उपजीविका चालत नाही, त्याचा तुम्ही काय विचार करणार? अमेरिका इस्रायलचं इराणसोबतच्या युद्धामुळे आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर आर्थिक संकट ओढावलंय. आता सोनप्रेमी असलेल्या देशवासियांना सोन्याची खरेदीच करू नका असं आवाहन पंतप्रधान मोदींनी का केलं हेही समजून घ्या. सोन्याची खरेदी भारत अमेरिकन डॉलर्समध्ये करतो, म्हणजे देशाच्या परदेशी मुद्रा भंडारवर थेट परिणाम होतो. आणि परदेशी मुद्रा भंडार कमी झाल्यास डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत कमी होते. सध्या भारतीय रुपयाची किंमत ही 1 अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये 95 रुपये 30 पैशांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात रुपयाच्या मूल्यात 11% घसरण झालेली आहे. त्यामुळे एकीकडे रुपयाची पडझड आणि दुसरीकडे सोन्यासाठी अमेरिकन डॉलरमध्ये होणारी खरेदी यामुळे परदेशी मुद्रा भंडार कमी होत चाललाय. कच्च्या तेलाची खरेदी ही डॉलरमध्येच करावी लागते. अशा स्थितीमध्ये परदेशी मुद्रा भंडार कमी झाल्यास भारतावरील आर्थिक संकट आणखी वाढेल. पंतप्रधानांना परदेशी मुद्रा वाचवायची आहे, पण भारतामध्ये जेम्स अँड ज्वेलरीचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात आहे आणि त्यावर चालणारी उपजीविका ही मोठी आहे. कारण मोठमोठे व्यावसायिक हा भाग सोडून द्या, पण कारागीर आणि ज्वेलरीच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या 1 कोटीच्या घरात आहे. सोनं खरेदी बंद करणे हे शक्यता वाटत नाही. कारण त्याच्या मागचं असं आहे की आपल्याकडे एक संस्कृतीमध्ये जेव्हा एक धरोहर दुसऱ्या पिढीला काही देतं ते एक धरोहर म्हणून सोन्याला मानलं जातं. इंडस्ट्रीसाठी एकदम खरेदी नको करणं म्हणजे अर्थात जवळजवळ 70 लाख ते 1 कोटीपर्यंत कारागीर आणि असेच या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोकांना एकदम बेरोजगारी होऊ शकतं. जगात सोन्याच्या खरेदीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत चीननंतर जगात सर्वाधिक सोन्याची खरेदी करणारा देश आहे. भारत 90% सोनं आयात करतो. भारतात दरवर्षी जवळपास 800 टन सोन्याची विक्री होते. दसरा आणि लग्नसराईमध्ये सर्वाधिक मागणी असते. 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 6,01,200 कोटींचं सोनं भारतानं आयात केलं. कच्च्या तेलानंतर सोन्याच्या आयातीचाच नंबर लागतो आणि त्यासाठी डॉलरमध्येच पैसे द्यावे लागतात. आपल्याला माहिती आहे की भारतीय लोक आणि सोनं यांचं एक अटूट नातं आहे आणि ते नातं कधीच तुटू शकत नाही. ते नातं कायमस्वरूपी असणार आहे, वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि ते पुढेही चालत राहणार आहे याची खात्री आहे. त्यामुळे ह्याचा कुठलाही परिणाम आमच्या व्यवसायावर अथवा लोकांच्या खरेदीवर ह्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. कारण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की सोनं याच्याकडे सुरक्षित ठेव म्हणून बघितलं जातं आणि त्याचा परतावासुद्धा सोन्याने खूप चांगला दिलेला आहे, ते आपण पाहिलेलंच आहे. पंतप्रधान मोदींनी सोनं खरेदी वर्षभर टाळा असं आवाहन केल्यानंतर लगेच त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. गोल्डचे शेअर्स 10% पडलेत. सोनं, सोनार आणि ज्वेलर्सची दुकानं ही अर्थव्यवस्थेसोबतच रोजगाराची साखळी आहे. छोट्या दुकानदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता ज्वेलरी असोसिएशन पंतप्रधान कार्यालयामधील अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. यातून काही तोडगा काढण्याची मागणी ज्वेलरी असोसिएशनकडून होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.